पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलाच तर स्वतःवरचा अहंकार हराल. किती सुंदर आहे ना? किती सुंदर असं हे वाक्य आहे आणि ते वाक्य नक्की आपल्याला काहीतरी शिकून जातं आहे. खूप छान शिकून जातं आहे. वेलकम बॅक इन अवर चॅनल. ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ह्या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही अगदी सोप्या पद्धतीने. आपण डायरेक्ट इझी सेंटेन्सेस घेणार आहोत आणि त्या सेंटेन्सेस थ्रू आपण इंग्लिश शिकणार आहोत. आपल्याला जशी येईल तशी येईल, कशीही येऊ द्या, तुटकी फुटकी कशीही इंग्लिश येऊ द्या, पण ॲटलिस्ट इंग्लिशमधून बोलण्याचा ट्राय करा, सेंटेन्सेस बनवण्याचा ट्राय करा. ही अगदी सोपी पद्धत आहे आणि जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा आपल्याला नक्कीच जे काही शब्द आहे ते सुचत जातात आणि आपण सेंटेन्स बनवतो इंग्लिशमधलं. तर आपण सुरू करूयात. आपल्या जे काही सेंटेन्सेस आहेत त्यांना सुरू करूयात. आज जरासे मी वेगळे सेंटेन्सेस घेऊन आलेले आहेत. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलवरती मी जे काही बाकीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते एकदा चेक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही कमेंट असल्यास कमेंटद्वारे कळवा, आपलं मत कळवा. ठीक आहे, सुरू करूयात आपल्या फर्स्ट सेंटेन्सपासून. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, मी मजबूर किंवा कमजोर आहे. मी मजबूर किंवा कमजोर आहे. बघा, आपण कधी बोलतो की मी खूप कमजोर आहे, मी मजबूर आहे, आता काय करू मी? तर त्यावेळेस आपण कसं बोलणार? आय ॲम हेल्पलेस. आय ॲम हेल्पलेस. पण लाईफमध्ये कधीही कमजोर बनायचं नसतं. नेहमी शरीराने किंवा आपल्या यशाने आपण स्वतःला स्ट्रॉंग करायचं असतं, पॉवरफुल करायचं असतं आणि दुनिया बघा आपलंच नाव घेते. जेव्हा आपल्याजवळ सक्सेस असतं तेव्हा दुनिया आपल्याजवळ येते. नेक्स्ट आहे, तू कदाचित बरोबर आहेस. तू कदाचित बरोबर आहेस. तर इंग्लिशमधून काय बोलणार आपण त्यासाठी? सपोज 2 फ्रेंड्स बोलत आहे आणि तिसरा फ्रेंड बोलतो की तू कदाचित बरोबर आहेस. तर त्यावेळेस आपण काय इंग्लिश सेंटेन्स यूज करणार? यू मे बी राईट. यू मे बी राईट. नेक्स्ट आहे, वेळ सर्व काही बदलतो. वेळ सर्व काही बदलतो. बघा, कधी-कधी आपल्याला आयुष्यामध्ये असं कधी काहीतरी आपली वाईट फेज चालू असते, दुःखाची फेज चालू असते. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की प्रत्येक प्रॉब्लेमवर एकच सोल्युशन असतं, ती म्हणजे वेळ. वेळ जशी जाते तेव्हा सगळं काही चेंज होत असतं. तर वेळ सर्व काही बदलतोसाठी आपण काय यूज करणार? टाईम चेंजेस एव्हरीथिंग. टाईम चेंजेस एव्हरीथिंग. नेक्स्ट आहे, पैसे झाडावर नाही उगत. पैसे झाडावर नाही उगत. ओहो, बघा, आपण जनरली ऐकतच असतो, आपल्या घरात ऐकत असतो किंवा कोणी नसेल ऐकत, पण कोणाच्या ना कोणाच्या तोंडातून आपण हे ऐकतच असतो, पैसे झाडावर नाही उगत. तर त्यासाठी काय बोलणार? किती असं वेगळं वाक्य आहे ना, पैसे झाडावर नाही उगत. तर मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज. मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज. मजा येते ना, छान वेगळे काहीतरी आपण आज बघतोय सेंटेन्सेस. नेक्स्ट आहे, कोणाला ऐकू घेऊ वाटतच नाही. कोणाला ऐकू घेऊ वाटतच नाही. सपोज एखादं कोणीतरी असं खूप मूल बडबड करतंय, लहान मूल घरामध्ये, आणि ते नोटीस करतंय की माझ्याकडे तर कोणीच बघत नाही. तर ते काय म्हणतं की कोणाला माझं ऐकू घेऊ वाटतच नाही. तर त्यासाठी आपण कसं बोलणार? नो बडी केअर्स टू लिसन. नो बडी केअर्स टू लिसन. वेगळं आहे ना वाक्य हे थोडंसं. नेक्स्ट आहे, तू त्याला मूर्ख समजतोस का? तू त्याला मूर्ख समजतोस का? हे बघा, कधीच कोणाला मूर्ख समजायचं नसतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं आणि आपली अभ्यासवृत्ती नेहमी आयुष्यभर आपण ठेवायची असते. त्याने आपण खूप काही दुसऱ्या लोकांकडून आपण शिकतो. तर हे जे सेंटेन्स आहेत, तू त्याला मूर्ख समजतोस का? काय बोलणार आपण इंग्लिशमधून? डू यू टेक हिम फॉर अ फूल? डू यू टेक हिम फॉर अ फूल? नेक्स्ट आहे, तू माझ्या घरी येणार नाही का? तू माझ्या घरी येणार नाही का? सपोज आता एक फ्रेंड आहे आणि ते खूप दिवसाचं बोलवतं आहे आपल्याला, आपली फ्रेंड. तर ती एक दिवस शेवटी बोलते की तू माझ्या घरी येणार नाही का? तर त्यासाठी काय इंग्लिश सेंटेन्स यूज करणार आपण? विल यू नॉट कम टू विल यू नॉट कम टू माय हाऊस? विल यू नॉट कम टू माय हाऊस? ओके. नेक्स्ट आहे, तू त्याचा किंवा तिचा पत्ता तुला त्याचा किंवा तिचा पत्ता कसा माहीत आहे? तुला त्याचा किंवा तिचा पत्ता कसा माहीत आहे? त्यासाठी आपण इंग्लिशमधून काय यूज करणार? हाऊ डू यू नो हीज? मुलगा असेल तर हीज, मुलगी असेल तर हर ॲड्रेस. हाऊ डू यू नो हीज ऑर हर ॲड्रेस? नेक्स्ट आहे, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे?
तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? बघा आपण रस्त्याने चाललो आणि आपल्याला असं वाटतंय की कोणीतरी व्यक्ती काहीतरी शोधत आहे. तर आपण एक हेल्पिंग नेचरने काय बोलतो त्यांना, की तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? तर त्यासाठी आपण इंग्लिशमधून काय यूज करणार? whom do you want to meet? whom do you want to meet? ओके. नेक्स्ट आहे, तू एवढा आनंदी कसा राहतोस? तू एवढा आनंदी कसा राहतोस? प्रत्येकाने आनंदी राहिलं पाहिजे. बघा आपण आनंदी राहिलं की समोरचे आपल्याला असं विचारतात की तू एवढा आनंदी कसा राहतोस? कशीही सिच्युएशन असू द्या, कशीही लाईफ असू द्या, आनंदी राहा. आनंद बरोबर आपल्या जवळ अट्रॅक्ट होतो आणि आपल्यासोबत आनंदाचंच काही ना काही घडत असतं की तर त्यामुळे आपण लाईफमध्ये नेहमी आनंदी असलं पाहिजे. तर तू एवढा आनंदी कसा राहतोस साठी काय यूज करणार? हाऊ डू यू रिमेन सो चेअरफुल? हाऊ डू यू रिमेन सो चेअरफुल? ओके. तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट क्लिक करू शकता याचा. ओके. अच्छा, आपण हे जे सेंटेन्सेस आता बघितलेत, मी असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत चॅनलवरती आणि बघा खूप सारा स्टडी करून मी काही कंपल्सरी पॉईंट्स बनवलेली आहेत, जेणेकरून तुम्हाला ती पॉईंट्स जर तुम्ही फॉलो केली तर तुमचं इंग्लिश लवकरात लवकर तुम्ही शिकण्याचं जे काही ठरवलेलं आहे ते लवकरात लवकर तुमचं ड्रीम अचीव होईल. बघा पहिला आपला रूल आहे की ही जी सगळी सेंटेन्सेस ही आहे ही एक नोटबुक करा. ज्यांना खरंच इंग्लिश शिकायचं आहे जेन्युइनली त्यांच्यासाठी आहे. एक नोटबुक करा. त्यामध्ये मी आजपर्यंतची जी काही व्हिडिओज अपलोड केलेली आहे ती सगळी सेंटेन्सेस लिहून काढा आणि त्यानंतर ही जी सगळी सेंटेन्सेस आहे ती लाऊडली तुम्ही रीड करायची आहेत. आणि नेक्स्ट आहे, जेव्हा आपण बोलू, घरात बोलू, बाहेर बोलू, कुठेही बोलू, तेव्हा ही सेंटेन्सेस आपण 100% डिसाईड करायचं की मी इंग्लिशमधूनच बोलणार. तेव्हा ती सेंटेन्सेस आपण इंग्लिशमधून बोलण्याचा ट्राय करायचा आहे. बघा तुमची रोजची 10 मिनिट कन्सिस्टन्सी हवी. फक्त रोजची 10 मिनिट जी आहे ती तुम्हाला इंग्लिशमध्ये परफेक्ट करणार आहेत. त्यामुळे ही जी सगळी रूल्स आहे ना ती फॉलो करा. चॅनलवरती बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. खूप मेहनत असते याच्या पाठीमागे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे त्यांच्याकडे, ज्यांना जेन्युइनली इंग्लिश शिकायचं आहे त्यांना फॉरवर्ड करा. काही कमेंट असल्यास कळवा आणि आनंदी राहा, इंग्लिश बोलत राहा, म्हणजे इंग्लिश लवकरात लवकर आपण शिकू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि इंग्लिश बोलत राहा. टेक केअर. बाय.